काल बिग बॉस मराठीच्या घरात राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यामध्ये झालेल्या हाणामारीनंतर आता राकेश बापटच्या कुटुंबियांनी प्रसिद्धीपत्र जाहीर करत आम्हाला न्याय हवाय अशी मागणी बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुखकडे केली आहे। या प्रसिद्धीपत्रानुसार आम्ही राकेश बापट यांचे कुटुंबीय बिग बॉस मराठी सीझन 6 मधील स्पर्धक विशाल कोटियन यांच्याकडून अलीकडे घडलेल्या घटनेबाबत आणि त्यातून निर्माण झालेल्या कथनाबाबत आमची भूमिका स्पष्ट करू इच्छितो। विशाल यांनी इतर व्यक्तींच्या वैयक्तिक बाबींचा उल्लेख केला आहे, जो सर्व स्पर्धकांनी केलेल्या कराराचा स्पष्ट भंग आहे। त्यामुळे आम्ही याचा सार्वजनिकरित्या तीव्र निषेध करीत आहोत। राकेश यांनी या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय पूर्ण विश्वासाने घेतला होता। विशेषतः शोचे सूत्रसंचालक श्री रितेश देशमुख यांचा या शोमधील सहभागामुळे हा मंच संस्कृत, आदरयुक्त आणि कुटुंबासोबत पाहण्यास योग्य राहील असा त्यांचा विश्वास होता। संपूर्ण प्रवासात राकेश यांनी नेहमी संयम, सन्मान आणि प्रतिष्ठा राखली आहे। घराबाहेरील कोणत्याही वैयक्तिक बाबींवरून त्यांनी कधीही कोणाचीही अवहेलना केलेली नाही। हे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे की बिग बॉसच्या नियमांनुसार आणि कायदेशीर करारानुसार स्पर्धकांना घराबाहेरील वैयक्तिक बाबींवर चर्चा करणे किंवा त्यावरून कोणालाही लक्ष्य करणे सक्त मनाई आहे। अशा प्रकाराचे उल्लंघन झाल्यास गंभीर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये शोमधून बाहेर काढण्याचाही समावेश आहे। तथापि विशाल कोटियन यांनी हा नियम वारंवार मोडला आहे। शोच्या सुरुवातीपासूनच हे सुरू असून यावेळी हा प्रकार सर्व मर्यादा ओलांडणारा ठरला आहे। हा शोच्या आचारसंहितेचा गंभीर आणि अस्वीकार्य भंग आहे। याहूनही अधिक चिंताजनक बाब म्हणजे हा प्रकार केवळ शाब्दिक चितावणीपुरता मर्यादित नव्हता। हेतू पुरस्सर शारीरिक चिथावणी देण्यात आली, वैयक्तिक मर्यादा ओलांडण्यात आल्या आणि परिस्थिती कॅमेऱ्यासमोर शारीरिक आक्रमकतेपर्यंत पोहोचली, जे नियमांचे आणखीन एक मोठे उल्लंघन आहे। शोमध्ये शारीरिक आक्रमकतेविरुद्ध किरकोळ कारवाई करण्यात आली असल्याचे आम्ही पाहिले आहे, मात्र इतर स्पर्धकांच्या वैयक्तिक बाबी उकरून काढण्याचा जो गंभीर कायदेशीर भंग झाला आहे तो अद्यापही दुर्लक्षित राहिला आहे। एक कुटुंब म्हणून आम्ही अत्यंत व्यथित आणि निराश आहोत। त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे। बिग बॉस मराठी, कलर्स आणि एंडेमॉल शाहीन यांच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो, मात्र महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांनी पाहिल्या जाणाऱ्या या लोकप्रिय शोची प्रतिष्ठा जपण्यासाठी योग्य उदाहरण घालून द्यावे अशी आमची विनंती आहे। तसेच शोचे सूत्रसंचालक श्री रितेश देशमुख यांनी या सर्व उल्लंघनाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे। राकेश यांनी नेहमी शांत, सामर्थ्य, प्रतिष्ठा आणि स्वाभिमान याचे प्रतिनिधित्व केले आहे। आमचे कुटुंब, मित्र आणि चाहते ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत। राकेश बापट यांचे कुटुंबीय असे या प्रसिद्धीपत्रामध्ये लिहिण्यात आले आहे। त्यामुळेच आता भाऊच्या धक्क्यावरती विशाल कोटियनवर काही ॲक्शन घेतली जाते का हे पाहणं खूपच महत्त्वाचं असणार आहे। तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।